हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातील 2 मोठ्या नेत्यांची गुप्त भेट झाल्याची सूत्रांची माहिती। मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये 2 मोठ्या नेत्यांची भेट। राजकीय भेटीच्या येत्या काळामध्ये राज्याच्या राजकारणात पडसाद दिसणार। महाराष्ट्रात व्ही आर डाऊन बट व्ही आर नॉट आउट। राज्यामध्ये जिंकल्याशिवाय हार घालणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वाधिक जागा मिळतील, जयंत पाटलांचा दावा। पुन्हा चर्चा होणार असल्यानं आकडा सांगणार नसल्याची जयंत पाटलांची माहिती। मुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे अनुभवी नेते आमच्या पक्षात आहेत, आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य। 15 दिवसानंतर महायुती राहणार नाही, अधिवेशनामध्ये निधी वाटप झाल्यानंतर 3ही पक्ष वेगळे होतील, रोहित पवारांचा दावा। मनसे विधानसभेच्या 200 ते 250 जागा लढवणार, मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित। मनोज जरांगे यांच्याकडून राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत वेळ, सरकारनं 1 महिन्यामध्ये निर्णय घेतला नाही तर निवडणुकीच्या मैदानात उतरणार, जरांगेंचा इशारा। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा आक्षेप, 29 जूनला कोर्टात पुढील सुनावणी होणार। अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार फेरविचार करणार, तब्बल 10 मंत्रालयांच्या सचिवांना योजनेचा अभ्यास करण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। अग्निवीर योजनेचा अहवाल 18 जूनला केंद्र सरकारला सादर केला जाणार, 25% 70% अग्निवीर जवानांना परमनंट केलं जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मर्सिडीज बेन्झ महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। भर पावसामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून कोस्टल रोडची पाहणी दरम्यान शिंदेंनी चालवला रोड रोलर, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी देखील उपस्थित। पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा कालावधी 27 जून ते 12 जुलैपर्यंत असण्याची शक्यता, विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार। मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प 22 जुलै रोजी होणार, सूत्रांची माहिती। संसदेचं पावसाळी अधिवेशन 22 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान चालणार। स्मार्ट प्रीपेड मीटरसाठी वीज नियामक आयोगाची मंजुरीच नाही, महावितरणकडून 2.25 कोटी ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवले जाणार, योजनेबाबत तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता। पुण्यातील ससून रुग्णालयातील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी आरोपी विशाल आणि शिवानी अग्रवाल, त्याचबरोबर अशफाक मकानदारची पोलीस कोठडी संपणार, आजच्या सुनावणीमध्ये पोलिसांच्या दाव्याकडे लक्ष। विदर्भामध्ये पुढील 5 दिवस पाऊस, आयएमडीच्या महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट, बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाच्या हलक्या सरी, मोसमी वारं 2 दिवस आधीच दाखल झाल्यानं 2 ते 3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। पूर्व विदर्भामध्ये देखील दाखल मान्सूनची नागपूरला अद्याप प्रतीक्षा, पावसाअभावी उकाड्यात प्रचंड वाढ, नागपुरात 41 तर चंद्रपूरमध्ये 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पुढील 3 ते 4 दिवसामध्ये विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मान्सून पोहोचण्याचा अंदाज। बकरी ईद निमित्त खासगी दुकानांसह महापालिका बाजारांमध्ये प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी, मुंबई महापालिकेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।